सविताताई आज दुपारपासूनच खूप अस्वस्थ होत्या. घरातील कामात देखील त्यांचे लक्ष लागत नव्हते. नेहमी अगदी प्रेमाने सर्व काही करणारी आपली पत्नी इतकी अस्वस्थ झालेली पाहून अनंतराव देखील काळजीत पडले. खरं तर गेले 4 महिने या उभयंतांनी घरात काही गोडधोड केले नव्हते की कुणा नातेवाईकांकडे गेले नव्हते. सविताताई आणि अनंतराव हे सुखवस्तू कुटुंबातील जोडपे. लग्नाला 10 वर्ष होऊनही घरात पाळणा हलला नव्हता. अपत्यप्राप्तीसाठी नातेवाईकांनी आणि थोरा मोठ्यांनी सांगितलेल्या प्रत्येक गोष्टीची त्यांनी मनोभावे पूर्तता केली. शेवटी वर्तमानपत्रातील एका जाहिरातीने त्यांचे लक्ष वेधले. हा शेवटचा पर्याय म्हणून त्यांनी डॉक्टर कुलकर्णी यांच्याकडे उपचार करण्याचे ठरविले. आणि आश्चर्य म्हणजे अगदी पहिल्याच महिन्यात त्यांना गोड बातमी मिळाली. त्यांच्या आनंदाला पारावर राहिला नाही. मोठ्या कौतुकाने बाळासाठी सर्व तयारी केली. स्वरूप हा त्यांचा एकुलता एक मुलगा त्यांचे सर्वस्व होता. दोघांच्याही प्रेमात आणि संस्कारात स्वरूप वाढत होता. शालेय आणि महाविद्यालयीन जीवनात तो एक हुशार आणि अष्टपैलू विद्यार्थी म्हणून सर्वांचा लाडका होता. पुढे स्वरूपने महाराष्ट्र लोकसेवा आयोगाची परीक्षा दिली आणि पहिल्याच प्रयत्नात तो गट अ अधिकारी झाला. सविताताई आणि अनंतरावांना स्वरूपचा फार अभिमान वाटत होता. त्याच्यात ऑफिसमधील एक सुंदर आणि गुणी मुलीशी त्याचे अधिप्रेम आणि मग लग्न ठरले होते. नेहा स्वरूपची होणारी पत्नी ही देखील बुद्धिमान होती. आपल्या एकुलत्या एका मुलाच्या लग्नाच्या तयारीत काहीही कमी पडू नये म्हणून सविताताई आणि अनंतराव बारीक-सारीक गोष्टींची काळजी घेत होते. सगळं काही सुरळीत चालू होतं आणि अचानक एके दिवशी एका वाईट बातमीने सगळ्या आनंदावर विरजण घातले. नेहाचे एका अपघातात निधन झाले. स्वरूपला या बातमीचा इतका जबरदस्त धक्का बसला की गेल्या 4 महिन्यापासून तो अबोल निर्विकार झाला होता. मनसोपचार तज्ज्ञही त्यांच्या या अवस्थेपुढे हातबल झाले. सविताताई आणि अनंतराव पार खचून गेले होते. आज अचानक एक फोन आला. पलीकडून एक मुलगी बोलत होती. तिने स्वरूपला भेटण्याची इच्छा व्यक्त केली. फोनवरील त्या संभाषणाने सविताताई अस्वस्थ होत्या. कोण असेल ही मुलगी? हिला स्वरूपला का भेटायचे आहे? या विचाराने सविताताई बैचेन झाल्या होत्या आणि म्हणूनच सकाळपासून त्या अस्वस्थ होत्या. फोनवर सांगितल्याप्रमाणे ती मुलगी घरी आली. येताच तिने सविताताई आणि अनंतरावांना वाकून नमस्कार केला. सविताताईंनी चहा केला. चहा घेत ती सांगू लागली, मी अनुजा देशमुख. गेली 2 वर्ष हृदयविकाराने आजारी होते. हृदय प्रत्यारोपण हाच एकमेव उपाय डॉक्टरांनी सांगितला होता. हृदयदाता न मिळाल्याने माझी जगण्याची उमेद संपली होती. पण 4 महिन्यापूर्वी आमच्या डॉक्टरांचा मला फोन आला. नेहा पाटील नावाची एक मुलगी तरुणी आपले हृदय मला देणार होती. ती अखेरचे श्वास घेत होती. तिची शेवटची इच्छा म्हणून मला तिने भेटायला बोलावले. शेवटच्या क्षणी नेहाने मला स्वरूपविषयी सर्व सांगितले आणि या जगाचा निरोप घेतला. माझ्यावर यशस्वी शस्त्रक्रिया झाली आणि नेहाने मला नवीन जीवदान दिले. खरं सांगू, त्या दिवसापासून माझं मन स्वरूपला भेटण्यासाठी आतुर झालं आहे. कृपया मला त्याला भेटू द्या. सविताताई आणि अनंतरावांना हे काय चाललंय आहे काही कळेना. त्यांनी अनुजाला स्वरूपची खोली दाखवली. पाठमोऱ्या स्वरूपला हाक मारण्यासाठी नकळतच अनुजाच्या मुखातून शब्द निघाले. स्वरूप आणि काय आश्चर्य! निर्विकार स्वरूप पटकन मागे वळला. दोघे एकमेकांकडे पाहू लागले. अनुजाने धावत जाऊन स्वरूपला मिठी मारली. स्वरूपच्या डोळ्यातून घळाघळा अश्रू वाहत होते. एका हृदयाची साद दुसऱ्या हृदयाने ऐकली होती. मित्रांनो, ही कथा तुम्हाला कशी वाटली कमेंट करून कळवा आणि नवीन असाल तर आपल्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. धन्यवाद.